नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी तारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम लाईव्ह फेसबुक पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या व्यासपीठावरून आपण समर्थांच्या वाङ्मयाचे अनेक पैलू अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सध्या समर्थ रामदास विरचित 11 लघुकाव्य, त्यापैकी जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचं चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या ग्रंथातील 12वा समास संत स्तवन आपण पाहतो आहोत. संत स्तवन हा समास एक समर्थांच्या 200 समासी दासबोधामध्ये किंवा नवीन दासबोधामध्ये सुद्धा आहे. पहिल्या दशकामध्ये समर्थांनी हे सगळी स्तवन लिहिलेली आहेत. या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिला समास हा ग्रंथाची प्रस्तावना आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केलियाचे फळ काय आहे श्रीराम.
गुरु शिष्यांचा संवाद आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम. पुढे समर्थ म्हणतात, श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. पण ते श्रवण कुठल्या पातळीला जाऊन केलं पाहिजे तर आमची क्रिया पालटेल. समर्थ तर खोटं बोलले असं नाही होऊ शकत. आमच्या समोर उदाहरण आहेत ना. केवळ एक वेळ ग्रंथ लिहिला, केवळ एक वेळ वाचन केलं आणि जग बदलून गेलं, आयुष्य बदलून गेलं. या पहिल्या दशकातील पहिल्या समासामध्ये प्रस्तावना आहे, मंगलाचरण आहे, शारदा स्तवन आहे, श्रोते स्तवन आहे, संत स्तवन आहे, सद्गुरु स्तवन आहे. तुम्हाला इतर ग्रंथांमध्ये ही सगळी स्तवनं सापडतील, पण सभेच्या जागेचं स्तवन केलेला संत तुम्ही मला दाखवा. ते समर्थांनी केलेलं आहे. सभा स्तवन, त्या जागेचं स्तवन केलेलं आहे. त्या जागेवर येऊन बसलेल्या श्रोत्यांचं स्तवन आहे. समर्थ हे अफलातून व्यक्तिमत्व आहे. 350 वर्षापूर्वी एवढा पुढचा विचार, क्रांतिकारी विचार समर्थांनी आपल्याला दिला. हे आपलं महत् भाग्य आहे. पहिल्या दशकातील पहिल्या समासामध्ये संत स्तवन आहे आणि सद्गुरु स्तवन आहे. आता काय फरक आहे? संत आणि सद्गुरु यात काय फरक आहे? अनेक फरक आहेत. एक मुख्य फरक आहे, सगळे सद्गुरु हे संत आहेत, पण सगळे संत हे सद्गुरु असतील असं नाही. सगळे सद्गुरु हे संत आहेत, पण सगळेच संत हे अनुग्रह देऊन शिष्याला पारमार्थिक वाटेवर घेऊन जातील याची शक्यता नाही आहे. संतांचा व्यापक विचार आहे. ते सगळ्यांचं भलं इच्छितात. या समासामध्ये 12वा समास आहे संत स्तवन. आणि आपण कालच्या आपल्या सत्रामध्ये या संत स्तवनातील 10 ओव्यांचं चिंतन आपण काल केलेलं आहे. या 10 ओव्यांच्या ही 10वी ओवी जी आहे त्यामध्ये शिष्याने एक प्रश्न विचारला आहे, आशंका विचारली आहे. तो म्हणतोय की फार महत्वाचं नाहीये, फार मोठी प्रश्न, माझा फार मोठा प्रश्न आहे असातला भाग नाहीये. ही चुकीची आशंका होती. ती ओवी अशी आहे, स्वामी मजकारणे बोलती परी येथे संताची क्षुद्रे दिसती. इतुकीच आशंका होती ते बोलिलो स्वामी. मला छोटी आशंका आहे, ती मी तुम्हाला सांगितले. काय सांगितली? की मी निरूपणाला बसलो, श्रवणाला बसलो, संतांच्या सभेला जाऊन बसलो की मला संतांचं वैगुण्य दिसतं. संतांमधले मला दुर्गुण दिसायला लागतात. आता खरं तर ते दुर्गुण आहेत का? समर्थ रामदासांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. समर्थांकडे एक शिष्य आले आणि त्यांना गांजा लागत असे. आता समर्थांच्या गडावर येऊन गांजा कसा प्यायचा? त्याशिवाय कीर्तनाला रंग चढायचा नाही. कीर्तनकार आहेत, त्याशिवाय कीर्तनाला रंग चढायचा नाही.
समर्थ अंतर्ज्ञानी आहेत. समर्थांनी त्याला सांगितलं, इथं तू गांजा पी आणि यापुढे पिणार नाहीस असं सांग. रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. एक शिष्य होता, त्याला दारूचं व्यसन होतं. तो दारू प्यायचा आणि मठात येऊन बसायचा. एके दिवशी खजील झाला. त्याच्यातलं अनुताप तो जागृत झाला आणि तो ठाकूरांकडे येऊन क्षमा याचना करू लागला. शिष्य म्लान वदने बोले की बाबा मी दारू घेतो आहे, काय करू. ठाकूर म्हणाले, ठीक आहे घेत जा, पण एक काम कर, मला डोळ्यासमोर आणत जा. आता डोळ्यासमोर ठाकूरांची छबी आणायची, दारू पिण्यासाठी हात धजावेल का हो. पुण्यातले शंकर महाराज आपल्याला माहिती आहेत, फार अफलातून संत. त्यांच्या चरित्रातल्या अनेक कथा आपल्याला थक्क करून सोडतात. त्यांच्याकडे एक जण ग्रहस्थ भेटायला आले. त्यांना कायम दारू लागत असे, पण मनात खंतही होती की कधी संपेल हे व्यसन. शंकर महाराजांच्या दर्शनाला ते आले. शंकर महाराजांच्या लक्षात आलं, गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आहेत डिक्कीमध्ये. त्यांनी त्याला खुणेने सांगितले की त्या सगळ्या बाटल्या घेऊन या. त्या गृहस्थाच्याही लक्षात आलं की आता काही धडगत नाहीये. ती सगळ्या बाटल्या त्यांनी डिकीतल्या आणल्या. 8-10 बॉटल काहीतरी होत्या. त्याच्या समोर शंकर महाराजांनी त्या सगळ्या बाटल्या रिचवल्या आणि शंकर महाराज दिवसभर नॉर्मल वागतायत. त्या गृहस्थाला एवढा धक्का बसला, आश्चर्य वाटलं की जी बाटली आपण कित्येक दिवस पुरवतो अशा कित्येक बाटल्या यांनी रिचवल्या आणि काही फरक नाही. गजानन महाराज सारखं चिलम ओढत होते, हे दुर्गुण दिसतो. स्वामी समर्थ मालिका आपण पाहतोय. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ बऱ्याच वेळा मारायचे हातात काठी घेऊन, शिव्या द्यायचे, हे आमच्या लक्षात राहतं, पण त्यांनी केलेलं कर्तृत्व आमच्या लक्षात नाही राहत. शिष्याची अडचण ही आहे की मी श्रवणाला बसलो, संतांच्या सभेला गेलो की मला त्यांचे दुर्गुण दिसतात. शिष्य म्हणतो, इतकीच आशंका होती ते बोलिलो स्वामी. गाडगे महाराज कधीही आपल्याला दर्शन करू देत नसत. त्यांच्या हातामध्ये सोटा असायचा किंवा खराटा असायचा. कुणी नमस्कार करायला आला का ते पाठीत मारायचे. अहो, आत्तापर्यंत 2018 पर्यंत 2018 नोव्हेंबरमध्ये परमपूजनीय मारुती बुवा रामदासी गेले. अत्यंत समर्पित व्यक्तिमत्व. 10-11व्या वर्षी ते गडावर आले आणि सगळं आयुष्य समर्थांना अर्पण केलं. कुणी नमस्कार करायला आलं, शेवटच्या काळामधली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यांच्या हातात एक छत्री असे. कुणी माणूस समोर नमस्कार करायला आला की ते छत्री सरकवायची बाजूला, मारायची नाही छत्रीने, पण छत्री बाजूला सरकवायची, समोर न्यायचे. माणूस कुणी जवळ येऊ नये.
या ठिकाणी शिष्य म्हणतोय की मला दुर्गुण दिसतात, काय करू, माझी नजरच तशी झाली आहे. काही वेळा काय असतं की जे मराठी वाङ्मयाचे जे तज्ञ लोक आहेत, मुद्रण दोष काढणारे, त्यांच्याकडे तुम्ही एखादं पान नेऊन ठेवा लिहिलेलं. काय लिहिलंय, किती चांगला आशय लिहिलाय हे ते पाहत नाहीत. आता त्यांची नजरच आहे तशी. कुठे कुठे शब्द चुकलाय, रस्व कुठे चुकलंय, वेलांटी कुठे चुकली आहे, उकार कोणता, रस्व दिलाय का दीर्घ दिलाय, मजकूर, रुकार, जरूर, यातला रू जो आहे तो रस्व आहे का दीर्घ आहे, आमच्या बाप जन्मी कधी आम्हाला लक्षात आलं नाही. खरंय का नाही? मसूर, जरूर, यातला रचा उकार पहिला आहे का दुसरा आहे, कधी विचार केला नाही. पण ही जी मंडळी असतात मुद्रण दोष काढणारी, यांची नजर तिकडेच आहे. रस्वच्या ऐवजी दीर्घ कुठे लिहिलंय, दीर्घच्या ऐवजी रस्व कुठे लिहिलंय, अनुस्वार कुठे दिलाय, पहिला उकार दिलाय का दुसरा दिलाय, काना मात्रा, हे सगळं त्यांचं लक्ष तिकडे असतं. ते दोष बघत असतात त्यातले. या शिष्याची अडचण अशी आहे की तो म्हणतो संतांच्या सभेला गेलो की मला संतांची दुर्गुण दिसतात, मला त्यांचे दोष दिसतात, काय करू. असा प्रश्न 10व्या ओवीमध्ये शिष्याने विचारलेला आहे. पुढच्या 10 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी संत नक्की कुणाला म्हणावं, संताचं प्रधान लक्षण काय आहे, त्यांचं वागणं कसं असतं, त्यांचं बोलणं कसं असतं, त्यांचं चालणं कसं असतं, ही सगळा संतांचा महिमा समर्थ रामदास स्वामी पुढच्या 10 ओव्यांमध्ये, ओवी क्रमांक 11 ते 20 या 10 ओव्यांमध्ये ते याचं वर्णन करतायत. समर्थ काय सांगतायत त्याचा विचार आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. अरे संतासी गुण कैचे, ते निर्गुण ठाईचे, गुण अवगुण ये मायेचे, संत माये होऊन निराळे. श्रीराम. आळ आला संत नामाचा, पार नेणवे त्याच्या स्वरूपाचा, जेथे खुंटल्या चारी वाचा, तेथे मिरंक कोणीकडे. श्रीराम. स्तवन करीती वेदश्रुती, परीन वर्णवे स्वरूप स्थिती, तेथे क्षुद्रे कैचिमा दिसती, मज मानवियाचे निबोले. श्रीराम. संत विश्वाचे माये बाप, संतासी नाही पारिखे आप, रूप आणि अरूप याही वेगळे जे. श्रीराम. संतासी गर्व नाही, संत निंदा न करीती काही, संत निष्ठूर कधीही, प्राकृता सारिके नव्हेती. श्रीराम. समर्थ या ठिकाणी शिष्याला सांगतायत की संत तुला जसं वाटतं तसं संतांच्या जागी काहीच नाहीये, तो तुझ्या दृष्टीचा दोष आहे. संतांमध्ये दुर्गुण असायचं काही कारणच नाहीये. ते अवतार आहेत, काही विशिष्ट काम घेऊन या पृथ्वीच्या पाठीवर ते जन्माला आलेले आहेत. ते काही सामान्य माणसं आहेत का? दारूचं व्यसन लागलं, घराची धूळधाण झाली, कुटुंब उद्ध्वस्त झालं, तरी व्यसन संपत नाहीये. अशा कित्येक संत आहेत. लोकांना वाटायचं की असे कसे राहतात, असे कसे बोलतात, पण त्याच्या पाठीमागचा गर्भित अर्थ तो सामान्य माणसाच्या कधी लक्षात येत नाही. संत समर्थ म्हणतात, अरे संताशी गुण कायचे, दुर्गुण काय आणि सगुण काय, चांगला गुण काय, सुगुण काय, संतांच्या ठाई काहीच नाहीये. ते निर्गुण ठाईचे. आपल्याला काही फायदा करून द्यावा, आपला विकास करावा, आपल्याला काहीतरी परमार्थाची सोय मिळावी म्हणून ते सगुण रूपात आलेले आहेत. मुळात ते निर्गुणच आहेत.
गुण अवगुण ये मायेचे, संत मायेहून निराळे. संतांना मायेचा संबंधच नाही काय. संत आणि परब्रह्म स्वरूप हे एक आहे. ते तत्व आहे. संत म्हणजे एक तत्व आहे. पंचभूतात्मक देहातलं ते रूप नाही आहे. आणि ते ओळखता आलं पाहिजे. योगी ओळखावा योगेश्वरे. समर्थ सांगतात आम्हाला दासबोधामध्ये. संत होऊन संत जाणला पाहिजे. योगी होऊन योग्याला जाणता आलं पाहिजे. सामान्य माणसाला ते कसं लक्षात येईल. समर्थ पुढे म्हणतात, आळ आला संत नामाचा, पार नेणे त्याच्या स्वरूपाचा, जेथे खुंटल्या चारी वाचा, तेथे मी रंक कोणीकडे. अरे त्या संतांचं वर्णन मी काय करू. बघा, एक विचार आपण केला पाहिजे की समर्थ रामदास स्वामी एक महान संत आहेत, महान विभूती आहेत. आणि ते आपल्याकडे नम्र भाव किती घेत आहेत. ते म्हणतायत की मी साधा मनुष्य आहे, मी संतांचं वर्णन कसं करू. किती मोठेपणा आहे. ज्ञानी अधिकारी पुरुष आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा अनुग्रह झालेला आहे. ईश्वरी अवतार कार्य माहिती आहे. आपल्याकडे किती कमी भाव घेतात ते. आळ आला संत नामाचा, पार नेणे त्याच्या स्वरूपाचा. त्याचं स्वरूप कसं समजेल आपल्याला. समर्थ शिष्याला सांगतायत, जेथे खुंटल्या चारी वाचा, तेथे मी रंक कोणीकडे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणी आहेत. जे अहम स्फुरण आहे ते परेजवळ आहे, नाभीजवळ. परा, पश्यंती हृदया खालते. पश्य म्हणजे पाहणे. फक्त तो जो विचार वर आलेला आहे त्याला पाहायचं काम आहे. मध्यमा, इथं नाद मिळतोय, कंठ आहे. आणि वैखरी म्हणजे जीभ, शब्द फुटतो. या चारी वाणींच्या पलीकडे ते स्वरूप आहे. म्हणजे परब्रह्माच्या पलीकडे असलेलं ते स्वरूप आहे. तेथे मी रंक कोणीकडे. अरे चार वाणींना त्याचं स्वरूप वर्णन करता आलं नाही, तिथं मी एकश्चित रंक म्हणजे भिकारी. माझा काय पाड आहे. समर्थ आपल्याकडे नम्र भाव घेतात. स्तवन करीती वेदश्रुती, परीन वर्णवे स्वरूपस्थिती, तेथे क्षुद्रे कैचिमा दिसती, मज मानवीयाचे निबोले श्रीराम. आता समर्थांनी त्याच्यावर बोट ठेवलंय, शिष्यावर. ते म्हणतात, अरे ज्या संतांच्या स्वरूपाचं वर्णन महिमा मी सांगू शकत नाही, तिथं तुझ्यासारखा एक मानवी जीव त्यांच्यातले दोष बघतोच कसा. मोठं आश्चर्य वाटतंय समर्थांना. स्तवन करीती वेदश्रुती. त्या संतांचा महिमा स्तवन करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी वेद सुद्धा पांगुळे झालेले आहेत. परीन वर्णवे स्वरूप स्थिती. पण त्यांना स्वरूपाचं वर्णन करता येत नाही संतांच्या. तेथे क्षुद्रे कैचिमा दिसती. अशा ठिकाणी दुर्गुण तुला दिसूच कशी शकतात. आणि तू म्हणजे कोण गेला रे. मज मानवीयाचे नि बोले. एक मानव असून तू जर म्हणत असशील की हे मला सगळं दिसतंय, तर दोष तुझ्या दृष्टीत आहे. संतांच्या जीवनात दोष नाहीये. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, वेदे प्रकाशिले सर्वही, वेदविरहित काही नाही. तो वेद कोणासही दाखवू शकेना श्रीराम. पण संत दाखवून देतात. वेदांना जे दाखवता आलं नाही, श्रुतींना जे स्वरूप सांगता आलं नाही, ते संत आम्हाला परब्रह्माचं स्वरूप जाणून घेऊ शकतात. आम्हाला तिथपर्यंत ते घेऊन जातात. त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती देतात, प्राप्ती करून देतात, अनुभवता देतात, तदाकारता देतात. एवढं सामर्थ्य संतांच्या ठायी आहे. संत किती दिवस जगले, कसे जगले,
याला काही किंमत नाही, याला विशेष महत्व नाहीये. संत 80 वर्ष जगले, 8 वर्ष जगले, 40 वर्ष जगले. आज स्वामी विवेकानंद जयंती, पुण्यस्मरण आहे स्वामी विवेकानंदांचं, 4 जुलै. स्वामी विवेकानंदांनी 1 महिना अगोदर आपल्या शिष्यांना सांगितलंय, अखंडानंदांना. मी त्या बेलूर मठात जाऊन आलेलो आहे. त्या पायऱ्या उतरत खाली येत असताना स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिष्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, 1 महिन्यानंतर समोरचं जे बेलाचं झाड दिसतंय ना, त्या झाडाच्या खाली मला विश्रांती घ्यायची आहे. 1 महिना अगोदर सांगितलंय. संतत्व हे असं वरून दिसत नाही. लोक आजही म्हणतात की स्वामी विवेकानंदांनी सिगरेट ओढली. हा आमच्या दृष्टीचा दोष नाहीये का? 39 वर्ष 10 महिने केवळ आयुष्य लाभलं. आमच्या सनातन हिंदू धर्माची पताका, तो ध्वज, तो नगारा, तो दवंडी कुठल्या कुठे जगाच्या सगळ्या मीडियामध्ये त्यांनी गाजवलेला आहे. एवढे मोठे संत आहेत, पण आम्हाला त्यांची सिगारेट दिसते. आता हा आमच्या दृष्टीचा दोष आहे. केवळ 39 वर्षाचं आयुष्य आहे. जग हलवून सोडलं स्वामी विवेकानंदांनी. संत विश्वाचे मायबाप, संतांसी नाही पारिखे आप. रूप आणि अरूप याही वेगळे जे. त्यांना रूप नाही, अरूप नाही, ते सगुण नाहीत, निर्गुण नाहीत. या ठिकाणी प शब्द आणून समर्थांनी अत्यंत सुरेख अनुप्रासाद साधलेला आहे. संत विश्वाचे माय बाप प, संतांसी नाही पारिखे आप प, रूप आणि अरूप प प याही वेगळे जे. यामध्ये आप एक शब्द आलाय. आप म्हणजे पाणी. पाण्याला कुठला रंग आहे, कुठली चव आहे? त्यामध्ये जे रंग मिसळावा त्या रंगाचं ते पाणी होतं. म्हणून संत हे समर्थ सांगतात ते मायबाप आहेत, त्यांना कळवळ आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी 4.5 वर्ष युरोपाची यात्रा करून जेव्हा भारतात पदार्पण केलं, रामेश्वरला आले. अथांग जनसमुदाय उभा आहे आणि तो म्हणतोय, स्वामीजी आम्हाला काही उपदेश द्या. आपण सगळ्या जगाला उपदेश केला, आम्हाला काही उपदेश करा. स्वामी विवेकानंद त्या सगळ्यांना उद्देशून म्हणाले, मित्रांनो, तुम्हाला उपदेशाची गरज नाही. जिथं उपदेश करायचा होता तिथे मी उपदेश करून आलोय. पण तुम्हाला एक सांगतो, स्वामी विवेकानंद कुठे उभे आहेत? रामेश्वर मंदिराच्या समोर. देशातलं सगळ्यात मोठं स्थान कुठलंय? 14 कुंड आहेत रामेश्वर मंदिरामध्ये. मी जाऊन आलेलो आहे 10 वर्षाखाली. फार मोठा परिसर आहे. देशातल्या सगळ्यात मोठ्या मंदिराच्या समोर उभे राहून स्वामी विवेकानंद म्हणाले, देव केवळ देवळात नाहीये, समाजामध्ये जो अडलेला आहे, नडलेला आहे, खितपत पडलेला अज्ञानी दारिद्र्य जीव जो आहे त्याची सेवा करणं, त्याची पूजा करणं म्हणजे भगवंताची पूजा आहे. शिव भावे जीव सेवा हा मंत्र स्वामी विवेकानंदांनी दिला आम्हाला. समर्थ या ठिकाणी म्हणतात, संत विश्वाचे माय बाप, संतांसी नाही पारिखे आप, रूप आणि अरूप याही वेगळे जे. तिथं रूप नाही, अरूप नाही, सगुण नाही, दुर्गुण नाही. हे सगळं आम्हाला दिसतं आणि तो आमच्या दृष्टीचा दोष आहे. पुढे समर्थ म्हणतात, संतासी गर्व नाही, संत निंदा न करीती काही, संत निष्ठूर कधीही, प्राकृता सारिखे नव्हेती. श्रीराम. प्राकृत म्हणजे काय? मराठी नव्हे, संस्कृत आणि प्राकृत असं आपण नेहमी म्हणतो.
या ठिकाणी प्राकृत या शब्दाचा अर्थ सामान्य माणसासारखे संत नसतात. राग, लोभ, मान, अपमान याच्या परे असतात ते संत आहेत. संतासी गर्व नाही. मला ज्ञान झालंय, मला भगवंताची प्राप्ती झाली आहे, मला अनुग्रह झालाय, असं काही नसतं संतांकडे. संत निंदा न करती काही. संतांनी कधी कुणाची निंदा केली नाही. आम्हाला जर संतांच्या मार्गावर जायचं असेल तर संत जसं वागतात तसं वागून आम्हाला चालणार नाही. संतांनी जसं सांगितलं तसं आम्ही वागलं पाहिजे. संत निंदा न करती काही. पहिली पायरी ही आहे. कुणाच्याही पाठीमागे त्याची निंदा करणं योग्य नाही. संत निष्ठुर कधीही प्राकृतासारखे नव्हे ती. सामान्य माणसासारखे ते निष्ठुर नसतात. ते क्रोध येत नाही, त्यांना राग येत नाही, त्यांना गर्व चढत नाही, अहंकार चढत नाही. या सगळ्या भावभावनांच्या पलीकडे असणारे संत आहेत. असं संतांचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी एका अभंगामध्ये म्हणतात, प्रवृत्ती हे सासूर आहे आणि निवृत्ती हे माहेर आहे. अहंकार, लोभ, मोह, माया, ममता जीवलग सांडून जाती. समर्थ रामदास स्वामी करुणाष्टकामध्ये म्हणतात, जीवलग प्रेत सांडून जाती. कोण आहेत जीवलग? आमचे नातेवाईक, आई वडील, भाऊ, मुलं. ते प्रेत सांडून जातात का? नाही सांडून जात. अहो, कोरोना जरी झालेला असला तरी ते पैसे देतात, 2 पैसे जास्त देतात. ते म्हणतात जरा व्यवस्थित करा बरं का, लाकडं वगैरे सगळी व्यवस्थित लावा. प्रेताला अशी कुठेही टाकून देत नाहीत. जीवलग म्हणजे जीवासोबत ज्यांचा जन्म झालेला आहे हे षड्रिपू. जीवलग प्रेत सांडून जाती. हे जीवापासून सोबत आलेले जे षड्रिपू आहेत ते सोडून देतात. त्या प्रेताला विचारत नाहीत. त्यांच्या लक्षात येतं या प्रेतापासून, या शवापासून आपल्याला काही फायदा नाहीये, चला निघा इथून. आणि वासना बीजांचं सूक्ष्म गाठोड घेऊन हे सगळे पुन्हा दुसऱ्या प्रवासाला निघतात. कुठं जागा मिळते, कुठं जागा मिळते शोधत फिरतात. संत समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, प्रवृत्ती सासूर निवृत्ती माहेर. या सगळ्या विषयांपासून, सगळ्या षड्रिपूंपासून सुटका होणं, निवृत्त होणं हे माहेर आहे. तेथे निरंतर मन माझे. समर्थांचं ते स्वतःचं वर्णन करतात, स्वतःची अवस्था सांगतायत. माझे मनी सदा माहेर तुटे ना. आता ही आमची अवस्था आहे. आम्हाला परमार्थही पाहिजे, प्रपंचही पाहिजे. समर्थांना प्रपंच नको होता. सावधान म्हणल्याबरोबर बोहल्यावरून सुटलेले समर्थ आहेत. आणि सावधान सावधान म्हणत असताना बेसावध असलेले आम्ही आहेत. आता आमचं वर्णन इथं या अभंगामध्ये, माझे मनी सदा माहेर तुटेना, सासूर सुटेना काय करू. मला माहेरही पाहिजे, सासरही पाहिजे. चालेल का? एखादी नवपरिणत वधू, तिला विचारलं तर ती म्हणेल, हो मला आई वडील पण पाहिजे, सासू सासरे पण पाहिजेत, मला माझा भाऊ पण पाहिजे, मला माझा नवरा पण पाहिजे. पण काही वर्ष झाल्यानंतर, एखादी 2 मुलं झाल्यानंतर पुन्हा तिला माहेरची आठवण सुद्धा येत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, माझे मनी सदा माहेर तुटेना, सासूर सुटेना काय करू. प्रपंचही सोडवत नाही, परमार्थही धरवत नाही. काय करू मज लागला लौकिक. मला या प्रपंचातला मोठेपणा मिरवायची फार हौस आहे. तेणे हा विषय, तेणे हा विवेक दुरी जाय. दुरी जाय हित मजची देखता, प्रयत्न करू जाता होत नाही. मी किती प्रयत्न करतोय, प्रपंच सोडावा, परमार्थाची गाठ घ्यावी, पण मी पुन्हा 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 त्या प्रपंचात लिप्त होतो, प्रपंचात अडकतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, पण प्रयत्न
किती केले तरी यश मिळत नाही. पण एक गोष्ट केली तर यात नक्की यश मिळतं. आणि या पुढच्या चरणामध्ये समर्थ सांगतायत, होत नाही प्रयत्न संत संगे वीण, रामदास खूण सांगत असे. प्रयत्नाला यश मिळणार नाही अनलेस तुम्हाला संतांचा सहवास आहे. संत हे मायेबाप विश्वाचे, म्हणून समर्थ इथं ते असं वर्णन करतायत. संत विश्वाचे मायबाप, संतांसी नाही पारिखे आप, रूप आणि अरूप याही वेगळे जे. संत वेदशास्त्र संपन्न, तया पुढे बोलता अज्ञान, श्रवण होता धरिती मौन्य, आदरे सादर ऐकती श्रीराम. संत वेदशास्त्र संपन्न आहेत, सगळं त्यांच्याकडे ज्ञान आहे. त्यांच्या पुढे जर आपण आपले प्रापंचिक व्यथा मांडत गेलो, अज्ञानी माणसासारखं जर बोलत गेलो, तर संत काय करतात, श्रवण होता धरिती मौन्य. ते म्हणतात काय समजावून सांगायचं याला, काखेसी घेऊन दारा, म्हणे मज संन्यासी करा. समर्थ नवीन दासबोधामध्ये लिहिलेले समर्थांनी. बायकोला सोबत घेऊन फिरायचं, म्हणायचं की मला संन्यासाची संथा द्या, कसं शक्य आहे. म्हणून संत जे असतात ते मौन धारण करतात, काही बोलत नाहीत. आदरे सादर ऐकती, पण त्या शिष्याला वाटलं पाहिजे, त्या साधकाला असं वाटलं पाहिजे, त्या सामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की संत माझं गाराणं लक्ष देऊन ऐकतायत. ते वरून ते ढोंग करतात, ते दाखवतात की मी तुझं ऐकलंय. कारण काय, ऐकणारा कुणीतरी पाहिजे. माझं त्यांनी ऐकलं ही सुद्धा मोठी समाधानाची बाब आहे. मी एवढं बोलतोय, तुम्ही ऐकता, याच्यात मला समाधान आहे. समर्थ तोच दुआ या ठिकाणी धरतात. संत वेदशास्त्र संपन्न, तया पुढे बोलता अज्ञान, श्रवण होता धरिती मौन्य, आदरे सादर ऐकती श्रीराम. ते तर काही बोलत नाहीत, पण लक्ष देऊन ऐकतात. काय म्हणतोय हा, मर्यादा उल्लंघिता न येती, संत दोष आच्छादिती, आपण स्वयेन करीती, मर्यादा उल्लंघिता न येती, दे बुद्धीसी सर्वथा श्रीराम. संत शांतीचे सागर, संत सर्वस्वे उदार, ज्ञान वरुषते जळधर, सर्वस्वावरी श्रीराम. संतांकडे भेद नाहीये. संत सगळ्यांना एका दृष्टीनं समपातळीवर लेखतात. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीवदरिद्री असंख्यात, नृपती केले श्रीराम. सम्राट करून सोडतात. कुणाला? जीव दरिद्री असंख्यात, जो यकश्चित मानव आहे, त्या जीवाला शिवापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. कारण का, मोक्षश्रिया अलंकृत, त्यांचं वर्णन काय आहे. मोक्षश्रीनी अलंकृत असलेले संत. अहो, समर्थ रामदास स्वामी सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात, मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असे. संतांच्या आज्ञेची वाट पाहते ती मोक्षलक्ष्मी संतांच्या दारात उभी आहे की मला ते कधी बोलावतील आणि मी कधी प्रवेश घेऊ. एवढं संतांचं मोठेपण आहे. संत कसे आहेत, समर्थ रामदास स्वामी एका अभंगामध्ये वर्णन करतात. बोलण्या सारिखे चाले जो सज्जन, बोलण्या सारिखे चाले जो सज्जन, तेथे माझे मन विगुंतले. मी तिथं आकृष्ट झालोय, माझं मन तिथं लागलंय. समर्थ वर्णन करतायत संतांचं. बोलण्या सारिखेची चाले
जो सज्जन तेथे माझे मन विगुंतले. नाही अभिमान शुद्ध ब्रह्मज्ञान, तेथे माझे मन विगुंतले. संतांजवळ ब्रह्मज्ञान आहे, पण कुठलाही अहंकार नाही आहे. मला एवढं ज्ञान आहे, मला एवढी माहिती आहे, माझा एवढा अधिकार आहे, बिलकुल नाही. वृत्ती उदासीन स्वधर्म रक्षण, नैराश्य बोधे. साधू शोभला नैराश्य बोधे, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. वृत्ती कशी आहे? उदास आहे. उदास म्हणजे चेहरा लटकवलेला नाही आहे, आसक्ती विरहित, विषयांची लिप्तता नाही आहे. वृत्ती उदासीन तरीही स्वधर्म रक्षण. स्वधर्म म्हणजे या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असलाच धर्म नव्हे. माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म. संतांचं विहित कर्म काय? झिजे देह देव काजी जयाचा. देव कार्य कोणतं आहे? आता देवाचं कार्य शोधलं पाहिजे. दुष्टांचं निर्दालन करणे आणि सज्जनांचं रक्षण करणे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे देवाचं कार्य आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात तो ज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, पण त्याची साधना, त्याची उपासना, त्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही आहे. ज्ञानोत्तर सगुणोपासना, दशक 7 नवीन दासबोध. तेथे माझे मन विगुंतले. पूर्ण समाधान, सगुण भजन, तेथे माझे मन विगुंतले. दास म्हणे जन भावार्थ संपन्न. सगळ्या जनांना भक्तीला लावून संपन्न करणारे संत आहेत, त्यांच्या चरणी माझे मन विगुंतले. मी तिकडे आकृष्ट झालो. संतांचं वर्णन आहे, संतांचं स्तवन आहे, समर्थ रामदास स्वामी करतात. संत दोष आच्छादिती आपण स्वयेन करीती. मर्यादा उल्लंघिता न येती. देहबुद्धीसी सर्वथा श्रीराम. कधीही देहबुद्धीच्या पातळीवर संत वागत नाहीत. संत दोष आच्छादिती, इतरांच्या दोषांवर पांघरून घालतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे कुणाकुणाकडे गेलेले आहेत? गजानन महाराजांकडे गेले, स्वामी समर्थांकडे गेले. मी शिवाजी होतो, तुम्ही रामदास स्वामी व्हा आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ. या सगळ्या संतांनी त्यांना सांगितले ही वेळ योग्य नाहीये. समर्थ या ठिकाणी सांगतात संत दोष आच्छादिती. दोषाचं प्रकटीकरण कुणाला करू, त्याला एक्सपोज करू देत नाहीत. आपण स्वये न करीती. मर्यादा उल्लंघिता न येती. देहबुद्धीसी सर्वता. संत शांतीचे सागर. संत सर्वस्वे उदार. ज्ञान वरुषते जळधर सर्वस्वावरी. सगळ्यांच्यावर ज्ञानाचा वर्षाव करतात. संताभावाचे काळ. संत वैराग्याचे वडवानळ. संतांसी हा भवमळ. स्वप्नीही लागो न शके श्रीराम. स्वप्नात सुद्धा या संसार दुःखाचा किंवा या संसाराचा लवलेश संतांना होऊ शकत नाही. संत अभावाचे काळ. संत वैराग्याचे वडवानळ. समुद्रामधला जो अग्नी आहे त्याला वडवानळ असं म्हणतात. संतांसी हा भवमळ. इथला भवसागराचा मळ, त्याचं लांछन, त्याचा दुष्परिणाम स्वप्नीही लागू न शके. स्वप्नात देखील त्यांना त्याचा वारा लागू शकत नाही. अहंकार गजडुलती. जोवरी संत सिंहाचे चपेटे येती. थाप हाणोणी विदारिती. गंडस्थळे त्यांची श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी एक दृष्टांत दिलाय. अहंकार गज डुलती. हत्तीसारखा अहंकार डुलत असतो मदमस्त होऊन. तो हत्ती कसा झुलतो त्याप्रमाणे
हा अहंकाराचा हत्ती डुलतोय, पण तो केव्हापर्यंत डुलणार, केव्हापर्यंत तो मदमस्तपणा दाखवणार? जोपर्यंत संत रूपी सिंहाचा चपेटा म्हणजे थप्पड खात नाही तोपर्यंत हत्तीला, संत अहंकार रूपी हत्तीला संत रूपी सिंहाचा तडाखा बसल्यानंतर समर्थ म्हणतायत की ते गंडस्थळावर प्रहार बसल्यासारखं होईल आणि तो जो अहंकाराचा हत्ती आहे तो सगळा संपून जाईल. हा अहंकार रूपी हत्ती कुठे जन्माला आला? शिष्याच्या मनात जन्माला आला. काय अहंकार आहे की अरे हे संत, हे ज्ञानी पुरुष, हे अवतारी पुरुष, हे आपल्याला ज्ञान एवढं सांगतात, पण यांच्यातले दुर्गुण मला का दिसत आहेत? ते दुर्गुण दिसणं संतांच्या ठाई हा अहंकारी स्वभाव आहे त्या शिष्याचा. म्हणून समर्थ शेवटच्या ओवीमध्ये, 20व्या ओवीमध्ये म्हणतात की हा अहंकार समूळ नष्ट होईल केव्हा? संत रूपी सिंहाचा तडाखा बसल्यानंतर. म्हणून संतांचं महत्व हे भगवंतापेक्षा, देवापेक्षाही मोठं आहे. स्वतः ज्ञानेश्वर माऊली म्हणतीये, देव सारावे परते, संत पूजावे आरते. अगोदर संतांचं पूजन केलं पाहिजे, नंतर देवांचं पूजन. गुरु गोविंद दोनो खडे काके लागे पाय, गुरु बलिहारी आपणे गोविंद दियो बताय. संत हे मोठे आहेत. समर्थांच्या चरित्रातला वेणा स्वामींच्या मठातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. पाय धुण्यासाठी दिलेलं पाणी, समर्थ म्हणाले तुमचे सगळे शिष्य वेदांती झाले की काय? देवाच्या पूजेसाठी आणलेलं पाणी ते माझे पाय धुण्यासाठी देत आहेत. वेणा स्वामी म्हणाल्या, स्वामी आपणच तर सांगितलंय, ज्याला देवापेक्षा, संतापेक्षा देव मोठा वाटतो तो कोण आहे? तो करंट आहे. मग आता तुम्ही जे सांगितलं त्याच भावधारेवर आम्ही चाललेलो आहोत, आमचं चुकलं कुठे? समर्थांनी मनातल्या मनात म्हणलं असेल, शाबास, छान प्रगती आहे. वेणा स्वामींनी केलेली प्रगती आपल्याही जीवनात सर्व काळ उजळत राहो. आपलं जीवन असंच मांगल्याकडे जावं अशी प्रभू श्रीरामचंद्राला प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.